दादांनंतर पवारांना पुन्हा मोठा धक्का. जयंत पाटील भाजपच्या वाटेवर. मोठ्या नेत्यांनी पैज लावली. पाटील पवारांना सोडणारच. शेवटी फडणवीसांनी दाखवूनच दिलं की महाराष्ट्राचा चाणक्य फडणवीसच. तर ते झालं असं की पश्चिम बंगालमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या या विजयाबाबत मित्र पक्षांसह विरोधकांनीही भाजपचं आणि भाजप नेत्यांचं मन भरून आणि तोंड भरून कौतुकही केलंय. महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी भाजपचं अभिनंदन केलं. एकतर काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी भाजप नेत्याच्या गाठीभेटी घेतल्या. राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी प्राजक्त तनपुरेंचं नाव जवळपास निश्चित असतानाही त्यांनी माघार घेतली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला त्यांनी तोंड घशी पाडलं. एवढं सगळं रामायण घडल्यानंतर भाजप जिंकल्यानंतर प्राजक्त तनपुरेंचं मामा जयंत पाटील यांनी भाजपला विजयाच्या शुभेच्छाही दिल्या. आता जयंत पाटील यांच्या बाबत गेल्या काही वर्षापासून सातत्यानं वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. जयंत पाटील लवकरच हाती कमळ घेतील असंही काही नेते पैजवर सांगत होते. आता विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतरही या अफवांनी जोर धरला होता. त्यात त्यांनी भाजपच्या विजयाबाबत अभिनंदनही केलंय. जयंत पाटील विरोधकांनी त्या अभिनंदनाच्या सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला. तर भाजप नेत्यांनी मात्र त्यांच्या अभिनंदनाचा आणि शुभेच्छांच्या खुल्या दिलानं स्वीकारही केलाय. जयंत पाटलांनी भाजपच्या केलेल्या अभिनंदनात वावगं काय आहे असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. पराभव झाला त्याबाबत आत्मचिंतन करायलाच पाहिजे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षात राहतील की नाही याबाबत सातत्यानं संशयानं पाहिलं जातंय. आता यावेळीही त्यांनी फक्त भाजपला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छाही पक्षांतराच्या नव्यानं चर्चा घडून आणण्यासाठी कारण ठरल्या. जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रही होते. त्यांनी कोणाकोणाचे उमरे झिजवले याचे साक्षीदार आपणच आहोत असा गौप्यस्फोट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार जयंत काका पाटील यांनी केलाय. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांना आगीशी खेळू नका असा इशाराही दिला. जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून मला भाजपात त्यांनी पाठवलं असं सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलंय. भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार जयंत काका पाटील आहे अशा चोख शब्दात त्यांनी प्रत्युत्तर देखील दिलंय. आता जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रही होते असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. जयंत पाटील यांचं राजकारण अडचणीत आणणार असून त्यांनी आगीशी खेळू नये, तुमचा काळ इतिहास काढायला आम्हाला भाग पाडू नका असा इशाराही संजय काका पाटील यांनी दिलाय. आपल्याला त्यांनी भाजप सोबत पाठवलं हे जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलंय. आता सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटलांनी संजय काका पाटलांवर टीका करताना भाजपातील माहिती काढण्यासाठी आपणच त्यांना भाजप सोबत पाठवलं होतं असा दावा केला होता. आता त्यामुळे आता सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील विरुद्ध संजय काका पाटील असा नवा राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळणारच आहे. यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.